पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी बेकायदेशीर गावठी दारू धंद्याविरुद्ध गेल्या काही महिन्यांपासून मोहीम उघडली आहे। त्यात तुळापूर येथील शिवले वस्तीमधील इंद्रायणी नदीकिनारी असलेली गावठी दारू भट्टी जेसीबी लावून उद्ध्वस्त करण्यात आली आहे। दारू भट्टी चालवणाऱ्या दोघांना अटक केली आहे। येथील दारू भट्टी, मोठी पातेले, थाळी, सरपण, तयार दारू आणि तिच्या वाहतुकीसाठी वापरलेले टेम्पो असा 10,15,000 रुपयांचा माल जप्त केलाय। सचिन रागपसरे आणि प्रदीप कुमार निषाद अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। याबाबत पोलीस हवालदार स्वप्नील जाधव यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। तुळापूर गावच्या हद्दीत खंडोबा मंदिराजवळील शिवले वस्ती येथील नदीकिनारी मोकळ्या जागेत दारूची भट्टी सुरू असल्याची माहिती स्वप्नील जाधव यांना मिळाली। या माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेनगुडे, पोलीस हवालदार साळुंके, जगताप, पलांडे, सपुरे, चिमके, शिवले यांनी रात्री 11:30 वाजता येथे छापा घातला। तेथे गावठी दारू तयार करण्याचे साहित्य, भट्टी लावलेली दिसून आली। तेथील 4,20,000 रुपयांच्या 4 लोखंडी पत्र्याच्या प्रत्येकी 3,000 लिटरच्या टाक्या, त्यात रसायने, 35,000 रुपयांची गावठी हातभट्टीची तयार दारू, गुळाच्या 70 ढेपा, मोठी पातेले, लोखंडी मोठी थाळी, लाकडी सरपण आणि 5 लाख रुपयांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारा टेम्पो असा 10,15,000 रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केलाय। पोलिसांनी जेसीबी मागून प्लॅस्टिक कॅनमधील तयार दारू व लोखंडी टाक्यांमधील रसायन इतर साहित्य जेसीबी मशीनच्या सहाय्याने जागीच नाश करण्यात आले।